सकाळपासूनच जे आहे संपूर्ण मुंबई असेल किंवा अनेक ठिकाणी जे आहे ते ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळालं आणि दुपारनंतर अगदी सर्वीकडे जे आहे पाऊस सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळाला। पाऊस जो आहे आपल्याला बरसताना आणि जोरदार असा पाऊस जो आहे तो पडताना आपल्याला पाहायला मिळाला। मी सध्या उपस्थित आहे या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरामध्ये। आपण पाहू शकतो या सीएसटी भागात जे आहे अगदी जोरजोरात जो आहे तो पावसाच्या सरी बरसताना आपल्याला पाहायला सुरू आहेत। आणि त्याचबरोबर काल जर अगदी आपण पाहिलं तर काल संध्याकाळी रात्री 9 नंतर जे आहे जोरदार असा वारा सुटला। त्यानंतर अनेक ठिकाणी जे आहे पाऊस पडला। मुंबईत देखील याचा पाऊस पडला। कल्याण असेल, डोंबिवली असेल, अंधेरी असेल, बोरिवली असेल, अशा अनेक ठिकाणी जे आहे पाऊस पडला। आणि या त्याचबरोबर जोरदार असा जो आहे तो वारा सुरू होता, त्यामुळे अनेक ठिकाणी झाडं पडलेली आपल्याला पाहायला मिळाली। आणि या झाडं पडल्यामुळे जे आहे अनेक ठिकाणी झाडं पडली आणि ते झाडं जे आहे गाड्यांवरती पडल्यामुळे अनेक ठिकाणी चारचाकी वाहनं जे आहे पार्किंग करण्यात आली होती त्या ठिकाणी पडली। त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे ते वाहनांचं देखील जे आहे ते नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळालं। त्याचबरोबर अगदी आज सकाळपासूनच हवामान खात्याकडून जे आहे देखील सांगण्यात आलं होतं की पावसाच्या हलक्या सरी जे आहे ते हलक्या सरी बरसू शकतात। आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर अगदी सगळीकडे ढगाळ असं जे वातावरण अगदी सकाळपासूनच मुंबईकरांना जे आहे ते पाहायला मिळालं। त्याचबरोबर मुंबईकर अनेक मे महिना आणि किंवा उष्णतेचे मे महिन्याचा दिवस सुरू आहे। उष्णतेचा ह्या मे महिन्यात अधिकचा जो आहे तो तडाखा असतो। अगदी 35 डिग्री असेल किंवा 39 डिग्रीच्या वर जे आहे सर्वीकडे जे आहे ऊन आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे कुठेतरी मुंबईकरांना उष्णतेच्या तडाखेला जे आहे ते सामोरे जावं लागत होतं। आणि आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं आणि त्याचबरोबर दुपारनंतर मुंबईत अनेक ठिकाणी जे आहे तर जोरदार असा पाऊस पडला। त्यामुळे कुठेतरी मुंबईकरांना देखील जो आहे तो उष्णतेपासून जे आहे ते बचाव झालेला आपल्याला पाहायला मिळालं। आणि अगदी त्याचबरोबर मुंबईकरांचं म्हणजे तारांबळ देखील उडताना आपल्याला पाहायला मिळाली। कारण अगदी अचानकपणे असा जो पाऊस पडू लागला त्यामुळे अनेक ठिकाणी मुंबईकर जे आहेत छत्री न घेता किंवा जे पावसापासून बचाव केलं जातं ते सर्व रेनकोट वगैरे ते न घेता अनेक मुंबईकर जे आहे आपल्या कामाला निघाले होते। आणि त्यामुळे देखील अशा प्रकारे आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये की ते बसस्टॉपवरती देखील पावसापासून आपला बचाव व्हावा म्हणून जे आहे ते बसस्टॉपचा आश्रय घेताना आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत। आणि दुपारपासूनच जो आहे तो पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे। त्यामुळे कुठेतरी रेल्वे जे आहे म्हणजे जे रेल्वे वाहतुकीवरती देखील कुठेतरी परिणाम होऊ शकतो का, परंतु अजूनपर्यंत देखील असा कुठलाही जे आहे रेल्वे प्रशासनाकडून किंवा लोहमार्ग पोलिसांकडून जे आहे ती सांगण्यात आलेलं नाही। रेल्वे जे आहे ते अगदी सुरळीतपणे जे आहे ते आताही सुरू आहे। आणि त्याचबरोबर मुंबईकरांना जे रोज उन्हाच्या तडाख्याला सामोरे जावं लागत होतं ते जे आहे त्यांना न जाता अगदी सर्वीकडेच गारगार असं आणि थंडगार असं जे आहे ते वातावरण मुंबईकरांना अनुभवायला मिळतात। एकीकडे मुंबईकर जे आहेत पावसापासून बचाव करण्यासाठी बसस्टॉपला उभे आहेत तर अनेक ठिकाणी मुंबईकर पावसात भिजून जे आहे ते आनंद घेताना किंवा थंडगार असा वाऱ्याचा जे आहे आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण कालच पाहिलं तर मुंबईच्या अनेक ठिकाणी असेल किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जे आहे पाऊस पडत होता आणि हलक्या पावसाच्या सरी बरसत होत्या। त्याचबरोबर सोसाट्याचा वारा म्हणजे जोरदार असा जो आहे तो वारा सुटला होता। त्यामुळे या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी जे आहे ती झाडं पडल्याची माहिती मिळत होती आणि त्यामुळे अनेक ठिकाणी त्या झाडं पडल्यामुळे वाहनांचं देखील मोठ्या प्रमाणात जे आहे ते नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळालं। कुठेतरी मुंबईकरांना आज सकाळपासूनच ढगाळ असं वातावरण पाहायला मिळतं आणि जे हवामान खात्याकडून जे आहे ते सांगण्यात देखील आलं होतं की आज पावसाच्या हलक्या सरी देखील बरसू शकतात। आणि त्यामुळे नागरिकांना देखील सतर्क राहण्याचे जे आहे आवाहन करण्यात आलं होतं हवामान खात्यातून। आणि हवामान खात्याच्या अंदाजानुसार मराठवाडा आणि विदर्भात देखील काही भागात मेघगर्जनासह हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती। पुणे असेल, सातारा असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, जळगाव असेल, नाशिक अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक असेल। आणि या सातारा जिल्ह्यात देखील जे आहे ते पाऊस पडणार असं देखील सांगण्यात आलं होतं। आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर मुंबईत अनेक ठिकाणी जे आहे ते पावसाच्या
अनेक ठिकाणी जे आहे ते पावसाच्या सरी बरसलेल्या पाहायला मिळालं। त्यामुळे कुठेतरी मुंबईकरांना जे आहे ते अतिशय थंड असं वातावरण जे आहे ते आता मुंबईकरांना अनुभवायला पाहायला मिळतंय। तरी मुंबईकरांनी अगदी उद्यापासून किंवा आजपासूनच जे आहे बाहेर पडत असताना आपले म्हणजे पावसापासून बचाव असणाऱ्या सर्वच गोष्टी, रेनकोट असेल, छत्री असेल, या सर्व गोष्टींचा जे आहे घेऊनच घरातून बाहेर पडावं असं देखील जे आहे पडलं पाहिजे असं देखील करण्यात येतं।